आपण पाहतोय की पावसाने सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात थैमान मानलेलं आहे। आपण सध्या परांडा तालुक्यामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की परांडा तालुक्यातील सोनगिरी जे गाव आहे त्या ठिकाणी जे आपण आलो आहोत। आपण पाहू शकतो की मी कॅमेराला विनंती करेल की जो उल्पा नदी आहे त्या उल्पा नदीला देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो या पावसामुळे जे आहे तो पूर आलेला आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे आहे सध्या परांडा ते बार्शीला जाणारी जी वाहतूक आहे ती सध्या बंद असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते या पुलावरती जे आहे ते पाणी जे आहे ते पाहायला मिळते। आपण या ठिकाणचे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया काय सांगाल, कशा पद्धतीने पाऊस झाला आणि नेमकं हे कुठलं गाव आणि कुठला पूल आहे? हे परांडा बार्शीला जोडणारा रस्ता आहे। सोनगिरी आणि खसगाव या दोन्हीच्या मध्ये एक उल्पा नदी उळपून येते भूम तालुक्यातून। तर ह्या 4-5 दिवसामध्ये भूम साईडला जास्त पाऊस झाल्यामुळं तिथले पाझर तलाव फुटल्यामुळं बाणगंगा असेल उल्पा नदी, तर उल्पा नदीला पूर आलेला आहे की आज 70 वर्ष आम्ही जन्मल्यापासून कधी आम्ही बघितलं नाही। काय आमचे पूर्वज बी सांगतात की आम्ही पूर्वी 70 वर्षापूर्वी असं आले पूर, परंतु ह्या आत्ता सध्या स्थितीमध्ये कधी पूर बघायला मिळाला नाही। परंतु ह्या पुरामुळं इतकं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। त्याच्यामध्ये कांदा, सोयाबीन, उडीद, ऊस, जनावरे, पूर्ण घरे, मनुष्यहानी इतकी झाली की त्याला बेमाप, त्याला शब्द नाहीत। शेतकरी आज तोंडाला आलेला घास निसर्गाने काढून नेला आहे। परंतु या ठिकाणी कुठलाही आमदार असेल, खासदार असेल, कुठले पुढारी या ठिकाणी फिरकायला तयार नाहीत, मदत करायला तयार नाहीत, शासनाचा पंचनामे करायला तयार नाहीत। शासनाला मी एक विनंती करतो, या ठिकाणी जे विद्यमान आमदार असतील किंवा माजी आमदार असेल, कुठल्याही पक्षाचे असेल, इथं पक्षविरहित एक माणुसकी या नात्यानं या लोकांकडे बघितलं पाहिजे की जेणेकरून जे नुकसान झालं आहे, सध्याची स्थिती काय आहे आणि पूर उतरल्यानंतरची स्थिती काय आहे, पिकं किती वाहून गेले, प्रत्येकाच्या बांधावर जाऊन तहसीलदार असेल किंवा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, यांनी प्रत्येकाच्या बांधावर जाऊन की ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले, ज्या शेतकऱ्याचे जनावर वाहून गेले, घरं वाहून गेले, कडबा गेला, जी जनावराला खाण्यासाठी कडबा ठेवलेला असतंय वर्षभरासाठी, तो पूर्ण निघून गेला आहे, वाहून गेला आहे पूर्ण। त्याच्यासाठी शासनानं त्वरित कुठलीही पर्वा न बघता, कुठलाही विचार न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, जेणेकरून शेतकरी हवालदिल होणार नाही की जेणेकरून येणारा घास या निसर्गानं तोंडातला काढून नेला आहे। मी शासनाला विनंती करतो की कलेक्टर असतील, शासनाचे कुठलेही प्रतिनिधी असतील, तहसीलदार असेल, यांना विनंती करतो की आपण प्रत्येकाच्या बांधावर जाऊन, प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे करून त्यांना सरसकट मदत करावी। अन्यथा इथला शेतकरी काय तहसीलदार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही की जेणेकरून अतिशय, आता या ठिकाणी कुंभार वस्ती आहे, त्या ठिकाणी सकाळी माणसं अडकली होती, नंतर लाकीबुकी आहे, त्या ठिकाणी माणसं काढले त्यांनी, एक नगरवरून एक पथक आलं, हेलिकॉप्टर, त्यांनी सहकार्य केलं ते। परंतु जे खरोखर काय येणाऱ्या आता सण चालू आहे सध्या, इकडून पूर्ण करमाळा पश्चिम महाराष्ट्रातून जाणारा, जे देवीला जाणारा लोक आहेत, वाहनं आहेत, ती पूर्ण पलीकडे अडकलेत। काय याला त्यांना कुठला रस्ता नाही, पुढलाही रस्ता बंद आहे, आवारपिपरी बंद आहे, पूर्ण पॅक केलं आहे निसर्गानं। त्याच्यासाठी शासनाला एक विनंती आहे की आपण त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, एवढे मी शासनाला विनंती करतो। आणि जेणेकरून शेतकऱ्याचा काढून येणारा घास परत करावा अशी मी शासनाला विनंती करतो। धन्यवाद। की या ठिकाणी जो आहे तो सध्या बार्शीला या ठिकाणी परांड्याहून जाणारा जो मार्ग आहे तो सध्या या ठिकाणी बंद असून तुळजापूरला देखील भाविक याच रस्त्यावरून मार्गे जातात, परंतु हा रस्ता बंद असल्याने सध्या भाविकांचे देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय असून जे काही या भागातील वस्तींवर जे लोक जे आहेत ते पाण्याच्या पुरामध्ये अडकले होते त्यांना मात्र प्रशासनाच्या वतीनं बाहेर काढण्यात आल्याची माहिती जी आहे ते येथील ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आली असून सध्या झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी या शेतकरी वर्गांमधून केली जाते। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, परांडा, धाराशिव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.